मिसकॅरेज नेमके का होतात? आई कारणीभूत असते का स्ट्रेस कारणीभूत असतात का अजून काही फॅक्टर्स कारणीभूत असतात? हे आज आपण आजच्या व्हिडिओतनं जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर शारदा निर्मळ महांडुळे, दुर्वांकूर आयुर्वेद अँड फर्टिलिटी सेंटरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपली आजी नेहमी म्हणायची की बघा की 3 महिन्यापर्यंत ना कुणाला प्रेग्नन्सी राहिली हे सांगायचं नाही म्हणून. त्याच्या मागचं कारण माहिती आहे तुम्हाला? तर आज मी तुम्हाला सायंटिफिक वेने ते प्रूव्ह करून दाखवते. खरं तर एकूण ज्या काही ॲबॉर्शन्स होत आहेत म्हणजेच मिसकॅरेजेस होत आहेत, त्यापैकी 80% मिसकॅरेजेस हे पहिल्या 3 महिन्यामध्ये होत असतात. म्हणूनच आपली आजी आपल्याला म्हणत होती की पहिले 3 महिने कोणालाही प्रेग्नन्सी आहे हे सांगायचं नाही. तर पहिल्या 3 महिन्यामध्येच का बरं ॲबॉर्शन्स होतात? तर त्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं असतं जेनेटिक फॅक्टर, क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज. म्हणजे 50% आपल्याला वडिलांकडनं जीन्स प्राप्त होतात, तर 50% आपल्या आईकडनं जीन्स प्राप्त होतात. तर या जेनेटिक्समध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा आपल्याला बाळाचं म्हणजे ॲबॉर्शनचा सामना करावा लागू शकतो. दुसरं कारण म्हणजे असतं की तुमचं जर गर्भाशय आहे ते जर ॲबनॉर्मल असेल, त्याचा शेप ॲबनॉर्मल असेल, जसं की बायकॉर्निएट युटरस आहे, युनिकॉर्निएट युटरस आहे, सेप्टेड युटरस आहे, म्हणजे की मध्येच काही पडदा आहे किंवा तुमचं गर्भाशय एका बाजूला चुकलेलं आहे किंवा याला मध्ये नॉच आहे, तरीसुद्धा बाळाला पुरेशी जागा उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे देखील ॲबॉर्शन होऊ शकतं आहे. तिसरं कारण आहे इन्फेक्शन. कुठल्याही प्रकारचं आपल्याला व्हायरल आणि बॅक्टेरियल जर इन्फेक्शन असेल तरीसुद्धा आपलं ॲबॉर्शन होऊ शकतं. जसं की टॉर्च पॅनल ही आपण एक टेस्ट करत असतो की त्याच्यामध्ये आपल्याला काही व्हायरल इन्फेक्शन आहे की जसं की टॉक्झोप्लाझ्मा, सायटोमॅगालो व्हायरस, रुबेला व्हायरस, हर्पिक सिम्प्लेक्स व्हायरस, की हे व्हायरसेस आपण चेक करतो आणि त्याच्या कारणामुळे सुद्धा ॲबॉर्शन होऊ शकतं. आणि दुसरं आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन, जसं की क्लायमेडिया, नंतर गनोरिया, हे जे काही बॅक्टेरिया आहे की त्याच्यामुळे सुद्धा आपलं ॲबॉर्शन होऊ शकत असतं. तर ही सगळ्यात महत्त्वाची कारणं झालेली आहेत. आता हे होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं की आपण जर आपली पहिली हिस्ट्री आहे, म्हणजे माझ्याकडे आता माझी एक पेशंट आली होती पुण्याची, की तिचे 12 वेळा अबॉर्शन झालेले होते, की तिची जेनेटिक टेस्ट झालेली होती, तिचं टॉर्चची टेस्ट झालेली होती, तिचं ॲपला झालेलं होतं, सगळ्या काही टेस्ट तिच्या करून झालेल्या होत्या, तरीसुद्धा तिचं वारंवार अबॉर्शन झालं होतं आणि त्यामुळे तिचं रक्त देखील कमी झालं होतं आणि ती मनाने इतकी खचली होती, की आता मला पुन्हा प्रेग्नन्सी नको आणि माझं परत अबॉर्शन होऊ शकतं, असं तिला वाटत होतं. सगळ्यात महत्त्वाचं, मी तिला दुर्वांकूर आयुर्वेदमध्ये आल्यानंतर सगळ्यात आमच्या टीमने तिला खूप धीर दिला. तिला म्हटलं की इथे आपण शरीराबरोबर मनावर देखील काम करतो. तर आम्ही तिला आधी सगळ्यात आश्वासक चिकित्सा करून तिचं मनोबल वाढवलं, धैर्य वाढवलं. शिरोधारा, नस्य, प्रजननशुद्धी पंचकर्म, उत्तरबस्ती ह्या सर्व गोष्टी करून आम्ही तिच्या शरीरावर आणि मनावर देखील काम केलं. ती रिलॅक्स झाली, शांत झाली, तिला शांत झोप यायला लागली. नाहीतर तिला सारखं झोपेत पण तेच आठवायचं की माझ्या बाळाचं अबॉर्शन होतंय. आणि आता ती एक सुंदर गोंडस मुलीची आई देखील झालेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मी तिच्यामध्ये काय केलं, की तिला आश्वासक चिकित्सा देऊन, शिरोधारा घेऊन तिला शांत झोप यायला लागली. नस्य केलं. नस्य केल्यामुळे तिचे हार्मोन्स बॅलन्स झाले. नंतर दुर्वांकूरचं प्रजननशुद्धी पंचकर्म करून तिच्या गर्भाशयाची आपण स्ट्रेंथ वाढवली, गर्भाशयाची ताकद वाढवली, बीजनिर्मिती आपण चांगली केली, सुदृढ बीजनिर्मिती तिची झाली. नंतर उत्तरबस्ती करून तिचं जे इथलं इन्फेक्शन आहे ते दूर केलं, तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं 12 आठवडे झाल्यानंतर साधारणतः 14 आठवड्यामध्ये तिच्या गर्भाशयाला मी टाका घेतला, म्हणजे सर्व्हायकल एन्सर्क्लज केलं. ह्या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यामुळे तिचं ॲबॉर्शन झालं नाही. त्याचबरोबर मी संशोधित जी दुर्वांकूरची औषधं आहेत की ज्याच्यामध्ये मी वाघभटाचार्य, चरक, सुश्रुत यांनी सांगितलेली जी कल्प आहेत, जसं की गर्भस्थापक म्हणजेच की गर्भ इथे चिपकून राहील, तसंच गर्भविषनाशक म्हणजेच की जी टॉक्झिन्स आहे म्हणजे विष आहे गर्भाचं ती नाशक, जसं की शतावरी आहे, अश्वगंधा आहे, ज्येष्ठमध आहे, काकोली, क्षीरकाकोली, वटांकूर, वटसाल, सारिवा, मंजिष्ठा, ह्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं, बाळाभोवतीचं विष नाहीसं झालं आणि तिचा गर्भ टिकून राहण्यासाठी मदत झाली. ह्या सर्व औषधींची मी तिला योजना केली. त्याचबरोबर तिला बेड रेस्ट घ्यायला सांगितली. बेड रेस्ट म्हणजे तिला अगदी मारून मुटकून घरात पण बसायला सांगितलं असं नाही, तर तिला मी माझा सुगम संगीत आणि शास्त्र संगीताचा अभ्यास झाल्यामुळं तिला केदार, आसावरी, कल्याण हे राग तिला रोज ऐकायला सांगितले. त्याचबरोबर भक्ती संगीत, सुगम संगीत की ज्यातनं तिचं मन प्रफुल्लित राहील, बाळाला आवडणारं बासरी वादन हेही तिला मी रोज ऐकायला सांगितलं. छानशा मैत्रिणींशी गप्पा मारायला सांगितल्या, रिलॅक्स राहायला सांगितलं, घरचं सकस अन्न, ताजं अन्न तिला घ्यायला सांगितलं आणि हे सर्व काही झाल्यानंतर तिला छान गोंडस मुलगी झालेली आहे. तर
तुम्हालाही जर काही अशी समस्या असेल तर आमचं अहिल्यानगर, पुणे, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर आणि नाशिक येथे आमच्या शाखा उपलब्ध आहे. त्याचबरोबर आता नवीनच ठाण्यामध्ये देखील सुरू होत आहे. तर आमचे विशेषज्ञ डॉक्टर्स तुम्हाला चेक करतील, तुमचं नाडी परीक्षण, प्रकृती परीक्षण करून तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाईल. आणि बरं का, हे सर्व जे काही डॉक्टर्स असतात माझे, त्या माझ्या अंडर सर्व तुम्हाला सुविधा म्हणजे आपले उपचार पद्धती सांगत असतात. सर्व पेशंटच्या फाईल्स ह्या आधी माझ्याकडे येतात, त्याच्यावर मी नीट बारकाईने अभ्यास करते आणि त्यानंतरच आम्ही उपचारांची दिशा ठरवतो. आणि त्यामुळेच आज दुर्वांकूर आयुर्वेद हे हजारो लोकांचं विश्वासाचं ठिकाण बनलेलं आहे. तर नक्कीच पुढचा नंबर आई होण्याचा तुमचा देखील असू शकतो. तर जरूर संपर्क करा. धन्यवाद.